itself had already made my point clear की मी exactly काय गोष्टीवरती या आठवड्यात बोलणार आहे आणि त्याच्यानुसार I stand by it. I will be talking about what is called as a media, both in India as well as outside India. As far as the old type of media is concerned and the new type of media is concerned. Because that was the topic of the last frontline. हा वाला जो आपला होता न्यू एज जर्नलिस्ट वाला आणि त्याची जी काही स्टोरी होती was sort of unhandled and not done. So I don't want to talk about that interview, though I'll be making a couple of references to it. But I'll be focusing on what is called as what sort of problem is the new media, if at all that is a problem, and what are the issues as far as the old media is concerned. So I'll start talking about it. The one small problem is की तुम्ही कितीही पद्धतीने बघा, तुम्ही काहीही रीतीने त्याच्याकडे बघा, no discussion about the media, be it in India, be it outside India, would ever be something that can be closed down in a small type of session that we normally have in this meeting. So 2 ते 2.5 तासामध्ये तुम्ही सगळ्या प्रकारच्या गोष्टींबाबत त्याच्यामध्ये बोलू शकता आणि मामला समजू शकतो असं घडू शकत नाही, असं केवळ घडू शकत नाही. पण तरी पण म्हणजे when I was trying to think about it, that exactly was at the back of my mind. Should I actually go into it or should I even then think about breaking it into 2 parts? But I said की ठीक आहे, मी लोक UPSCला एकाच निबंधामध्ये 2 बाजू लिहिण्यासाठी पटायत असतात, त्याच्यामुळे आपल्याला तसं न करायला काहीच हरकत नाही ना. की बाबा एकाच सेशनमध्ये यू टॉक अबाउट मीडिया ओल्ड अँड मीडिया न्यू. एकंदरीत लोकांच्या UPSC केपेबिलिटीज बद्दल खूपच चांगली माहिती असल्या कारणाने मी म्हटलं जाऊ आपण एकाच सेशनमध्ये येतो. आणि माझी ओरिजिनल आयडिया वॉज ब्रेक इट इनटू मीडिया ओल्ड अँड देन टॉक अबाउट मीडिया न्यू. पण आय डोंट वॉन्ट टू डू दॅट. ठीक आहे, त्याच्यामुळे थोडं असं घडू शकतं की काही प्रकारच्या गोष्टीच्या आहेत ज्या एकदम डोक्यावरनं पॅरलल किंवा काय म्हणजे डोक्यावरनं कशावर नाही पॅरलल जातील. असं जर झालं तर प्लीज लेट मी नो अबाउट इट ॲट द एंड ऑफ द होल थिंग वेन वी आर टॉकिंग अबाउट इश्यूज, क्वेश्चन्स अँड ऑल ऑफ दॅट. ओके, आता आपण का बोलतोय तर आपलं कारण ठरलेलं आहे किंवा फ्रंटलाईननी त्याच्यावरती एक स्टोरी केली. When the frontline went on interviewing this man called as Alan Cruz-Breezer, who once upon a time was a journalist and the editor of this periodical called as a Guardian. खास करके त्या point of time ला ज्याला the Edward Snowden tapes were published in the Guardian. Okay, so त्या अर्थाने Cruz-Breezer takes a massive risk by publishing the Snowden tapes at a point of time की ज्याला त्याला कुणीही कन्फर्म करणार नाही. Okay, कुठलीही मीडिया स्टोरी तोपर्यंत चांगली असते जोपर्यंत ती स्टोरी ज्याच्याबद्दल असते ती व्यक्ती इज इन अ पोझिशन टू आयदर डिनाय इट और कन्फर्म. सो मीडिया स्टोरीज आर नेवर गुड इफ देयर इज नोबडी टू टॉक अबाउट इट. मीडिया स्टोरीज बिकम इंटरेस्टिंग फॉर अ सिंपल रीजन की ती स्टोरी ज्याच्या कुणाच्या बाबत आहे ती व्यक्ती इज इन अ पोझिशन टू आयदर से येस टू व्हॉट द स्टोरी इज सेइंग और टू से नो टू व्हॉट द स्टोरी इज सेइंग. स्नोडन वॉज अ मॅसिव्ह प्रॉब्लेम कारण स्नोडनच्या केसमध्ये ती अमेरिकन पोझिशन वॉज we neither accept nor deny what is there in the tapes. Okay, and despite this the American government starts proceeding against him legally for something that is called as high treason. So एका बाजूला त्याच्यावरती देशद्रोहाचा खटला चालवण्याची त्यांनी तयारी दाखवली, दुसऱ्या बाजूला टेप्सच्या माध्यमातून जे काही रिलीज केलेलं आहे ते खरं आहे का खोटं आहे हे आम्ही कन्फर्म पण करणार नाही, नेहमी नाकारणार नाही. सो अशा प्रकारची एक विचित्र पोझिशन घेतलेली. द मॅन हॅज एस्केप्ड आउट ऑफ द कंट्री. त्याच्यामध्ये स्नोडन स्टोरी त्या अर्थाने स्पेशली इन द वेस्टर्न मीडिया इज अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड स्टोरी. कारण नॉर्मली वेस्टर्न मीडिया असल्या प्रकारच्या स्टोरीज करत नाही की ज्या स्टोरीजमध्ये सोर्स एक्सेप्ट करत नाही, डिनाय करत नाही, काहीच करत नाही. सो दे टेक अ लॉट ऑफ प्रिकॉशन्स एज फार एज ऑल ऑफ दिस इज कन्सर्न. आपल्या इथं तसं काही नसतं. आपल्या इथं ॲज फार एज ते जे काही कालपासून चाललेलं आहे किंवा परवापासून चाललेलं आहे, यू नो, काही पण कोणाच्या विरुद्ध काही पण बोलता येतं, काही पण सांगता येतं की हा असा आहे तो तसा आहे आणि काय वाटतं त्या बातम्या लावतात. त्याच्यामुळे आपल्या मीडियाला तसा कसलाही कॉम्प्ली प्रपंच नाहीये. पण त्यांच्या केसमध्ये दीज आर फेअरली कॉम्प्लिकेटेड इश्यूज टू टॉक अबाउट. ओके, सो त्या अर्थाने आणि ही वॉज अ प्रोफेसर ॲट व्हॉट इज कॉल्ड ॲज द एशियन कॉलेज ऑफ जर्नलिझम विथ विच द हिंदू इज कनेक्टेड. आणि तिथे ही कम्स अँड टीचर्स फॉर अ होल इयर आणि डज दिस व्हेरी डिटेल्ड इंटरव्ह्यू अबाउट न्यू मीडिया काय प्रकारची गोष्ट आहे आणि ती ओल्ड मीडियाला कशी इम्पॅक्ट करते. सो न्यू मीडिया म्हणजे एक्झॅक्टली काय, न्यू मीडिया काय पद्धतीने ओल्ड मीडियाला इम्पॅक्ट करतो आणि काय प्रकारचे बदल येणाऱ्या काळामध्ये अभिप्रेत आहे. Being the sort of person that he is and coming from the sort of journalistic lineage that he does, he's very clear about this, that the old world is dead and gone.
सॉर्ट ऑफ म्हणजे अगदी गाठलं गेलेलं आहे असं नाहीये, पण मरत निश्चित आहे आणि त्याच्याबद्दल काही वाईट वाटण्याचं कारण नाही. म्हणजे जुना मीडिया जो आहे तो एकंदरीत आत्ताच्या काळामध्ये डिक्लाइन वरती आहे. इट कॅनॉट बी सॅल्वेज रिझनेबली वेल. इट इज सॉर्ट ऑफ गोइंग टू डाय इट्स नॉर्मल नॅचरल डेथ आफ्टर पिरियड ऑफ टाइम. देयर इज नो रीजन व्हाय एनीबडी शुड बी वरीड अबाउट इट. And at least Bruce Bridger is definitely not worried about it. He's very clear about this, that as far as media and journalism is concerned, of course his major concern is journalism. I hope this point is very well understood कि media चा journalism एक भाग असतो. Journalism is not equal to media. Media is something that is fairly comprehensive a term which includes so many things into it. So तुमच्या सगळ्या प्रकारच्या advertising, तुमच्या सगळ्या प्रकारचं television, तुम्ही सगळे जे काही newspapers वाचतात ते, तुम्ही सगळ्यांना काही ट्वीट्स पाठवता, फेसबुक करता, ते सगळं प्लस द फिल्म्स दॅट वी सी, द डॉक्युमेंटरीज दॅट वी सी, द ॲडव्हर्टाइजमेंट्स दॅट वी सी, द ब्लॉग्स दॅट वी राईट अँड रीड, प्रॅक्टिकली एव्हरीथिंग इज कवर्ड अंडर दिस टर्म कॉल्ड एज मीडिया. सो ज्याला मीडिया नावाचा शब्द वापरला जातो त्याला त्याचा रेमिट हा बराच मोठा आहे. इट्स क्वाईट कॉम्प्रिहेन्सिव्ह एज फार एज रेमिट इज कन्सर्न. जर्नलिझम इज जस्ट वन एस्पेक्ट ऑफ इट, quite a profound aspect of it, quite a significant aspect of it, an aspect that sort of shapes and impacts the lives of so many people all over the world, but nevertheless just one aspect of it. It has so many other aspects which are connected. Okay, so तो जो इंटरव्ह्यू आहे तो एका बाजूला जरी एका अत्यंत महत्त्वाच्या मीडिया पर्सनलचा असला तरी देखील तो मोस्टली एका जर्नलिस्टचा आहे. and it's through a journalist lens that he is trying to make sense of हे सगळं जे काही नवीन चाललेलं आहे एक्झॅक्टली काय पद्धतीने चालतं. ओके, हा एक भाग झाला. दोन, old and new traditionally gets divided in a very simple way. ज्याला you use the term new त्यावेळेला कमीत कमी आत्ताच्या घडीला ज्याला आपण त्याच्याबद्दल बोलतोय they have got to be very clear about this. The term is evolving and I don't know whether I'm making a safe sound statement, पण तुम्ही त्याला कुठल्याही पद्धतीने डिफाइन करू शकत नाही. त्याला आपण डेफिनेशन म्हटल्याच्या नंतर त्याच्यामध्ये जी काही स्पेसिफिसिटी असते, जे काही नेमकेपणा असतो, तो नेमकेपणा न्यू मीडिया नावाच्या टर्मला डिफाइन करताना येत नाही. कारण न्यू मीडिया इज कंटिन्युअसली इन फ्लक्स, इज कंटिन्युअसली इन अ स्टेज ऑफ फॉर्मेशन, इज कंटिन्युअसली इन अ स्टेज वेर इट कीप्स ऑन अंडरगोइंग अ लॉट ऑफ चेंज ऑलमोस्ट ऑन अ डेली बेसिस. त्याच्यामुळे काल जे खरं होतं, काल ज्या गोष्टीला न्यू मीडिया म्हटलं जायचं, आत्ताच्या घडीला त्याला फारसं कुणी न्यू मीडिया म्हणून बघत नाही. सो न्यू मीडिया त्या अर्थाने एक अत्यंत स्लिपशॉट टर्म आहे, एक अत्यंत इनफ्लक्स असलेली टर्म आहे, जिचं एकच जे कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्य आहे इज दॅट इट इज डिजिटल अँड इट इज कनेक्टेड विथ द नेट. So in some way or the other there is a net connection. जोपर्यंत the net connection doesn't dovetail in, there is no way which you can call it as the new media. Okay, but it becomes quite complicated in a world wherein a lot of TV is seen online. So जे normally म्हणजे आपण online जातो, आपण YouTube चालू करतो, आपण त्याच्यावरती काहीतरी बघतो, आपण एकदा तासन तास त्याच्यावरती अख्खे मोठे फिल्म्स बघतो. आता नॉर्मली हे आपण पूर्वी टीव्हीवर करायचो, ज्या वेळेला स्ट्रीमिंग कॅपॅसिटीज नेटच्या खूप कमी होत्या आणि इट टूक आवर्स टू गेट वन व्हिडिओ स्ट्रीम. सो इन दॅट वर्ल्ड देयर वॉज समथिंग कॉल्ड एज टीव्ही विच वॉज ग्राफिक. सो मनुष्य प्राण्यांच्या सर्व सदोष निर्दोष हालचाली ज्या आहेत त्या बघण्याची जागा हा टीव्ही होता, कम्प्युटर नव्हता. पण नंतर ज्या प्रकारचे तंत्रज्ञानात्मक बदल झाले त्याच्यानंतर the net became the space where the sort of things which we once upon a time did on TV, we are doing them online. Are you getting it? So the old barriers between what was called as की हे याला वर्तमानपत्र म्हणतात, याला कम्प्युटर म्हणतात, याला रेडिओ म्हणतात, याला टीव्ही म्हणतात, these barriers carry no meaning whatsoever. The new media is sort of a place where all barriers gradually keep on dissolving. त्याच्यातलं निर्माण काय होतं, where is it headed towards, well nobody is very clear about. Absolutely nobody is clear, but everybody knows for sure that the new media is the new world. The new media is the place where everything is going to happen. And I'll very soon come to it की तसं ती जी काही एक मानसिकता आहे ती मानसिकता असण्याचं कारण काय. Okay. The second big reason why I wanted to broach this topic were a couple of things which happened in the recent past. eka bazula as a Bruce Bridger interview would do, as all of them would do, what is important is there is something called as the digital world.
What is important is if your content is not online, you are nowhere. What is important is if you are online, it's only then possibly a situation where you can say you are alive, you are human. If you are not online, तर मग कदाचित शक्यता आहे की आपण अस्तित्वातच नाही. So the online thing is the thing where everyone has got to be. The old world is dead. The old world का idea is कि it's dead, it's declining and everything. आणि असं असूनही there are certain things which are very interesting. Amazon's founder and pioneer of e-retail is this man called as Jeff Bezos, who started Amazon way back in 1995. आता घडीला जायला मी तुमच्याशी बोलतोय, Amazon has already completed 20 years of its existence. आणि या season मध्ये we are also celebrating 20 years of the first cell phone call which was made in India. So gap बघा काय? We are celebrating 20 years of the first cell phone call being made in India, and Jeff is celebrating 20 years of the coming in of Amazon, where goods were being sold online. Amazon a problematic company for a simple reason. Amazon is a problematic company for a simple reason because Amazon makes less of profits and gets more of revenues. So Amazon पैसा आज भी 20 साल के बाद भी बना रही है on a business model wherein Amazon keeps on getting a lot of investments. So they online पुस्तकं विका, online कपडे विका, online बूट विका, online जे काही विकायचं ते विका. त्याच्यातनं Amazon फारसे काही पैसे बनवत नाही. यावर्षी त्यांना पहिल्यांदा खूप बरं वाटलं कारण पहिल्यांदा त्यांच्या अकाउंटिंग मध्ये त्यांना असं दिसलं की they have actually managed to make profits of $2 billion. जो त्यांच्यासाठी खूप एकदम महान क्षण होता की बाबा yes, after so many years we are getting one range of profits covered. $2 billion is a very small sum of money. Amazon is a very big company. पण 95 मध्ये Amazon ज्याला स्थापन केली गेली त्याला the American digital world was already selling goods and services online. आणि 95 मध्ये ज्योती बासु was making the first cell phone call to the Minister of Telecommunications, Union Minister of Telecommunications, Government of India, a poor man who after a couple of months will land up in jail. Somebody called as Pandit Sukhram from Himachal Pradesh. येते काय लक्षात? सो आपण 20 वर्षापूर्वी ज्याला पहिले सेल फोन कॉल्स करत होतो ना त्याला they were selling goods online. Are you getting the sort of thing that we are about to cover up? I hope you do. And it's better that you do. So, you are living in that sort of world. And there is an idea which says, Jeff ni 2012 ला एक महान गोष्ट केली की म्हणजे Jeff purchased this newspaper called as the Washington Times. Sorry, the Washington Post. There is no Washington Times. For $250 million. $25 कोटी. जेफच्या सगळ्या 42 पिढ्यांमध्ये पुन्हाचाही जर्नलिझमशी कसलाही संबंध नाही. जेफचा कसलाही जर्नलिझमशी संबंध असू शकत नाही कारण जेफ मुळातच एक अत्यंत विवादास्पद अशा प्रकारचं प्रकरण आहे ज्याला समोरचा काय बोलतो याच्यामध्ये कसलाही इंटरेस्ट नाही. जर्नलिझमची एक बेसिक क्रायटेरिया इज की कान चांगले असले पाहिजे. यू शुड हॅव अ कॅपॅसिटी टू लिसन. Of course, looking at Indian television, you don't feel that, but that's a different story. But Jeff is not that sort of person. And tari Jeff invested $25 crore in purchasing the Washington Post in 2012. Achha, when this purchase was made, there was a lot of problem all over the place की बाबा Washington Post नावाचं वर्तमानपत्र हे आता याच्यानंतर काय पद्धतीने विकसित होणार आहे आणि काय पद्धतीने दिसणार. We are already in the 3rd year of Jeff Bezos being the owner of the paper. There is not much change in terms of people who are regularly following the Post, in terms of what did the Post look like when Jeff wasn't around and what does the Post look like now. Okay, मुद्दा असा आहे की का म्हणजे एक असा मनुष्य जो डिजिटल वर्ल्डशी डील करतो, एक असा मनुष्य जो भविष्याशी डील करतो, तो एक वर्तमानपत्र एक Washington Post अत्यंत देखण्यायोग्य वर्तमानपत्र. It's one of the most beautiful papers.
in terms of newspapers which are published all around the world. So why should somebody buy something like that? त्याचं एक उत्तर असं होतं की बाबा जेफला काय पाहिजे ते तो करू शकतो. सो त्याला आज वाटलं की त्यांनी आज वर्तमानपत्र खरेदी करावं, त्याच्याकडे एवढा पैसा आहे आणि खरेदी करून टाकलं. तुमचा प्रॉब्लेम काय? So to which the detractors' problem was, but won't this sort of compromise what is called as editorial freedom of the Washington Post? तर अजून तरी झालेलं नाहीये. Would it eventually happen? We are not very sure of it. If it at all happens, how would it happen? We are again not very sure of that. Okay. But what is interesting is somebody who is dealing with new age technology, somebody who is dealing with the digital world, somebody who is dealing with something which says that newspapers are a redundant past, is also buying up something called as newspapers. But not buying it with the intent of stopping it, buying it with the intent of letting it flourish. यावर्षी या सगळ्याचा अजून पुढचा अध्याय गाठला गेला. When Japan's oldest newspaper, the Nikkei, went about purchasing the Financial Times, one of Britain's oldest business newspapers, for an unbelievable and unheard cost price of $1.3 billion. So 250 million was big, 1.3 billion is really too big. Financial Times is a very beautiful paper, right from the color of the paper. It's like one of those papers की ज्याच्यामुळे ते सगळे business related papers जे असतात त्यांना pink papers असं म्हटलं जातं. Financial Times खऱ्या अर्थाने pink paper. It's, to put it more specific in terms of its color, it's salmon pink. But it's a very beautiful paper. Its content is unbelievable, especially if you are interested in what is called as business, finance and economy. Not just in Britain, Europe, but all over the world. It has an amazing range of analysis, an amazing way of catching up news. It has beautiful things in terms of content and analysis which would be very critical as far as any business paper is concerned. It stays right on top. Okay. गेली 20 ते 25 वर्ष the holding firm which was holding on this newspaper was what was called as Pearson. Which is a big name, and most of you who are doing MPSC might know of those Pearson की किताबें which were published once upon a time by MPSC. ते अजून पण करतात मला नाही माहिती. The same MPSC, the same Pearson जे MPSC ची पुस्तकं publish करतं ते Financial Times चे owner होते. But now their problem is they want to focus on their core business, which is education. They don't want to get into this newspaper wala business. So they are looking around for somebody who will take away this paper. Luckily walks in something called as Nikkei from Japan. Remember, this is a European purchase. This is almost like a crown jewel being plucked out from Europe by an Asian firm. And Nikkei comes out with an unheard of price. म्हणजे जगात कुणीही कुठलंही वर्तमानपत्र आतापर्यंत या किमतीला खरेदी केलेलं नाही. पण जगात कुणीही त्या अर्थाने Financial Times पण खरेदी केलेलं नाही. So even if the price is as big as $1.3 billion, पण the Financial Times is a Financial Times. म्हणजे Financial Times बघितल्याच्या नंतर, वाचल्याच्या नंतर जे काही the sort of sense and feel that you get, काय नाही, म्हणजे आपल्या दर्पणात अंधार आहे एवढंच आपल्याला कळतं. इथे काय लक्षात, माझ्या दर्पणी असलेला गडद होत जाणारा अंधार is what I realize when I look at any edition of the Financial Times. की आपण खूपच मागास आहोत, आपल्या जगात काही होऊ शकत नाही, आणि काय तुम्ही किती पण प्रयत्न करा, काही केल्या काही बदलू शकत नाही. मी इतका देखना भेटतो. But Financial Times is one of those first newspapers which made a very successful online transition. You go to the Financial Times ka website, they have a lovely website. You open up on content. There is some content which is available in the form of news, stock market indices and all of that, which can be accessed. त्याच्या पलीकडे काही जरी ऍक्सेस करायचा प्रयत्न केला ना, the first question that he asks you is तुमचा सबस्क्रिप्शन नंबर काय. The Financial Times is a heavily subscribed paper, and they are happy with that format. कि ज्याच्यामध्ये we have paid subscribers who would go online, who would pay the sort of money that we want for this, and who would access content by paying money. This is a new model.
आणि एकही गोष्ट, इफ यू आर नॉट अ सबस्क्रायबर, यू कॅन नॉट ओपन अप एनीथिंग ऑनलाइन ऑन दिस वेबसाइट. सो सक्सेसफुल ट्रान्झॅक्शन अशा अर्थाने दे मेक मनी. इट्स वन ऑफ दोज रेअर पेपर्स विच मेक्स मनी. But it makes money by making this digital wala transition. But of course, the quality of news is such that you can definitely believe it. It's completely believable. ते म्हणून तर म्हटलं ना, आपल्या दर्पणी अंधार असण्यासाठी आहे की ज्या प्रकारच्या बातम्या आहेत, बातम्यांची जी क्वालिटी आहे, अनालिसिसची जी क्वालिटी आहे, कॉमेंट्रीची जी क्वालिटी आहे, ती मेक्स यू फील की त्यांनी किती जरी सबस्क्रिप्शन आपल्याला मागितलं ना, यू शुड पे फॉर इट. I don't know how many of you are members of the British Council Library in Pune. That's the only place in Pune where you can actually get to see a physical copy of the Financial Times. त्यांच्याकडे तो रेग्युलरली येतो, ऑलमोस्ट रोजच्या रोज येतो. जाऊन बघा, कधी जर बघायला मिळालं तर. आणि वाईट वाटून घ्या त्याच्या पलीकडे. The second reason why we are talking about this in this month is the process has started for renewing the BBC's charter at the end of 2016. It has created its own trouble all over the place. The BBC is one example of a very successful media group which runs on what is called as public money, is remarkably independent, has government grants going into it, and tari dekhil is independent of the government in part. Okay, so BBC works on a model ki there's something called the BBC Trust, which goes about holding everything as far as the BBC is concerned. BBC Trust ला BBC चालवण्यासाठी एक चार्टर लागतं, एक पार्लिमेंटचं दर रेग्युलर पिरियडला सॉर्ट ऑफ लायसन्स लागतं. हे चार्टर 2016 मध्ये, आताचं चार्टर 2016 ला संपतं आणि 2016 मध्ये पार्लिमेंट विल हॅव टू स्टार्ट डिस्कसिंग व्हॉट इज कॉल्ड ॲज द रिन्युअल ऑफ द चार्टर. आता दिस रिन्युअल ऑफ द चार्टर नाव टेक्स अ सर्टन शेप. Because the David Cameron government is desperate to sort of bring in some government oversight over the functioning of the BBC. So त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा, if we are paying the sort of money that we are paying into this, so who is responsible for the BBC coming up with shoddy and completely less in quality material? So कुणीतरी याची जबाबदारी घ्यायला पाहिजे. The Cameron government is desperately trying to kick out the BBC Trust from its overall ownership of the firm. Ata we don't know how would this pan out, because this is a story which is going to pan out over the next couple of months. But already there's a lot of talk about this. की असं झाल्याच्या नंतर विश्वासार्ह वार्ता किंवा विश्वासार्ह बातम्या बघण्यासाठी माणसांनी बघायचं, काय करायचं? शासन पैसे देतं तर त्याचा अर्थ फक्त एवढाच होतो का की शासनाला त्यांनी पैसे दिल्याच्या नंतर ते चालवण्याचा, खास करके at the level of content and editorialship, does the government get a right to do so? For that matter of fact, is an independent news channel in the interest of the larger public? And if it is, then should the government pay money for it? Just because of the fact that the government is putting money in it, the government should also control what is called as editorial content as far as the channel is concerned. So we are now sitting with a range of very interesting debates. And जैसे मैं म्हटलं कि ये अभी शुरू हो गया है. अभी आने वाले पूरे साल में until December 2016 will keep on panning in very interesting ways. The sort of different types of debates which will happen, the sort of different types of discussions which will happen. असं करावं का, असं करू नये का, असं केल्याने मग फायदा काय होतो, असं नाही केल्याने फायदा काय होतो. आणि याच्यातले अनेक डिबेट्स आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत in India. For a simple reason, because on one hand you do have a vast amount of content, a vast amount of data which is disseminated all over the place, जो अभी भी गवर्नमेंट के थ्रू आता है. पर इंडिया की केस में कोई ऐसा नहीं बोल सकता है कि जो गवर्नमेंट डेटा आ रहा है, पीटीआई से आ रहा है, यूएनआई से आ रहा है, ये लोकसभा राज्यसभा टीवी से आ रहा है, different types of दूरदर्शन चैनल्स से आ रहा है. Nobody, I think, in India can stand up and say that we have the same level and the same caliber as a BBC thing as now. But definitely it's not. So how does this debate pan out over there? It would be very interesting about how would this debate pan out over here. Especially in a situation की याच्यात 2 ते 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. भारताच्या केसमध्ये वर्तमानपत्रांनी कसं रिपोर्टिंग करावं, ते करत असताना काय निकष पाळावे,
काय सावधानते काय पद्धतीने सावध असावं याच्यासाठी वी डू हॅव रूल्स अँड रेग्युलेशन्स इन प्लेस. Okay, त्याच्यासाठी we also do have agencies which are charged with the responsibility of seeing that the rules and regulations are followed. Everything beyond newspapers, television आहे, नेट तर काय विचारूच नका. म्हणजे 1200 वर्षातल्या सर्वात संस्कारी सरकारला 857 वेबसाइट्स बॅन केल्याच्या नंतर परत असं सांगायला लागलं की नाही आम्ही याच्यातल्या काहीच बॅन करणार आणि काही बॅन करणार नाही आणि आता आम्ही त्याच्यात निवडतोय पॉर्नोग्राफी काय असणार आहे पॉर्नोग्राफी काय नसणार आहे. मी जरा जास्तच झालं ना. पण ते जास्त झालं फॉर सिम्पल रिझन की यू सडनली फाउंड दॅट यू डोंट हॅव द कॅपॅसिटी टू डू इट. जेवढा घास गिळता येईल तेवढा चावा ना. ते घशाखाली उतर ना त्याला दात लावू नये. साधी गोष्ट आहे का नाही. आणि किती घाण गोष्ट आहे की 1200 वर्षातलं सर्वात संस्कारी शास्त्र की ज्याला हे सिफ्ट आउट करायला लागतं की व्हॉट इज आउटराइट एक्सप्लिसिट पॉर्नोग्राफिक that would deal with child sex and all of that and hence needs to be outrightly banned. आणि मग राहिलेलं काय असेल की जे सिफ्ट आउट करता येईल आणि you can let people see it. This after the Supreme Court tells you की अहो नाही करता येत असं नाही करू असं. बरं आहे. I said great, go ahead, do it. 56 इंचांनी काय काय पेलता येतं हे कधी करणार ना. बरोबर. So on one hand you are facing this challenge कि जिसमें ना net continuously endless innovative disruption is the quality of the net, endless. And on the other hand there is a certain sort of concern, genuine or not so genuine, about what gets out. Is it reliable? Is it not reliable? Is it justifiable? Is it reasonable? How should you control it? अल्टिमेट कंट्रोल कुणाचा असावा. सो भारताच्या केसमध्ये न्यूजपेपर्स वर्सेस टेलिव्हिजन हे जे दोन ओल्ड मीडियाचे इफेक्टिव्ह चॅनल्स होते त्यांना सगळ्यात मेजर प्रॉब्लेम असा आहे की न्यूजपेपर्स वरती परमनंटली एक गदा राहते. जेव्हा की व्हेन इट कम्स टू टेलिव्हिजन देयर इज क्वाइट अ लॉट व्हिच इज अनरेग्युलेटेड. बट टेलिव्हिजन का जो फ्युचर कंटिन्यूअम है कॉल्ड द नेट तिथं पोहोचल्याच्या नंतर तर द वर्ल्ड इज अ डिफरंट प्लेस ऑलरेडी. ओके. ॲलन त्याच्या इंटरव्ह्यू मध्ये कंटिन्युअसली या गोष्टीवरती जोर देतो की तुम्हाला हे जे डिजिटल युग पाहतंय ते समजून घेणं गरजेचं आहे, हे स्वीकारणं गरजेचं आहे, याच्यानुसार स्वतःला अडॅप्ट करणं गरजेचं आहे, याचा विरोध करत राहणे, याच्या विरुद्ध संघर्ष करत राहणे हे ऑप्शन्स तुमच्यासाठी ओपन नाहीये. यू टू थिंक इन टर्म्स ऑफ हाऊ डू यू इव्हॉल्व, व्हॉट हॅपन्स टू यू ओव्हर हियर. There was a world not very long ago, barely say for example when I was growing up, there was something that was called as news journalists and then there was something that was called as things which are not news and things which are not journalists. So एक माणूस असतो की जो बातमीदार असतो, एक माणूस असतो जो वार्ताहर असतो, एक गोष्ट असते त्याला बातमी असं म्हणतात जे कित्येकदा दुसऱ्या बाबत असतं. दुसरी व्यक्ती असेल, दुसरा राज्य असेल, दुसरा देश असेल, दुसरा समाज असेल आणि जे आपल्यापर्यंत पोहोचवलं जातं. आता असं का करावं दॅट्स अ व्हेरी ओल्ड थिंग. आपण काय करणार, आपण आपल्या मराठीच्या बाबतीत आरसे अडकवायला 1832 ला सुरुवात केली. तो दर्पण स्टार्ट्स इन 1832. आपण त्यावेळेसपासून हे धंदे करतो. तो का करावं, का महत्वाचं असतं हे तर माहित नाही. म्हणजे आताच्या घडीला असं म्हणता येईल की बाबा काय काय आपल्याला काय कल्पना नाही, पण असतं काय लोक असतात त्याच्यात काम करतात, ते त्यांना त्यांचं पोट भरण्यासाठी हे करणं गरजेचं असतं. ते लिहितात, आम्ही वाचतो. त्यांना लिहिणं गरजेचं असतं कारण त्याच्यावरती त्यांचं पोट चालतं. तुम्ही नाही वाचलं तर तुमचं पोट चालेल का? चालेल, पण तरी पण वाचायला हरकत काय. The coming in of the net erased these divisions. News is no longer about somebody else
and a reporter is not necessarily somebody else. The net finally brings to your disposal tools by which even you can become a journalist, and what you do also becomes news. Who does it matter to? That is different. That is completely different. म्हणजे आपण कुठेतरी जातो, प्रेक्षणीय स्थळी जातो, राष्ट्रीय स्मारकाला जातो, महत्त्वाच्या घटनेला जातो, जे काय असेल तिथं आपण जातो. गेल्याच्या नंतर आपल्याला जे काही करायचं ते आपण करतो. ते केल्याची आपण चित्र काढतो, फोटोज. कित्येकदा आपण आपलीच काढत बसतो, ते अपलोड करतो. लोक ते बघतात, ज्यांना बघायचं ते बघतात, ज्यांना नाही बघायचं ते नाही बघत. मग ते त्याच्यावरती काहीतरी लिहितात की जे बघून वाचून आपल्याला बरं वाटतं की हो, इन दिस वाइड ब्रेथ वर्ल्ड देयर इज समबडी हू टेक्स नोट ऑफ मी. I don't matter. Seriously, in media intensive societies, people who do not have their online content responded to can be very depressive in life. And some of the new reasons for depression is added something which says that a photo, a piece of content, a comment made by me went unresponded. आणि सिरियसली डिप्रेशन येऊ शकतं. लोकांना आलेलं आहे. येते लक्षात? What happens with this is the old distinction disappeared. Technically, in the new one, everyone can be a journalist. Everyone can write. Everyone. ज्याच्याकडं फोन आहे, ज्याच्याकडे टॅब आहे, ज्याच्याकडे स्क्रीन आहे, ज्याच्याकडे बेसिकली काहीतरी आहे की ज्याच्या खालची असलेली अक्षर आणि आकडे तो दाबू शकतो, ही कॅन राईट आणि इज अ जर्नलिस्ट. मग आता प्रॉब्लेम असा सुरू होतो की ओल्ड फॉर्म जर्नलिझमला महत्व राहतं का नाही राहतं, गरज असते का नसते. जर आपण सगळेच बातमीदार आहोत, जर आपण बातम्यांचे सगळेच अन्वयार्थक आहोत, all of us are analysts, all of us are journalists, all of us are people who do talk and do picture things, do photograph reality, do picture reality, do talk about it, do post things about it, do analyze it. तर मग हे जे काही मोठ्या मोठ्या सगळ्या न्यूजपेपर कंपन्या आहेत, पिरियडिकल कंपन्या आहेत, त्याच्यामध्ये जी काही लोक सगळी जर्नलिस्ट म्हणून बसलेली आहेत. आपण रस्त्याने जाताना एखादी गाडी जाते, त्याच्यावरती प्रेस असं लिहिलेलं असतं. मग याला महत्व आहे का नाही? असेल तर याला काय महत्व? Those who uphold the net and this form of digital world believe that digitalization aided democratization and universalization of democratic principles throughout the world. सो त्यांचं म्हणणं काय आहे की बाबा हे झाल्याने झालं काय तर लोकशाही रुजली. अगदी अशाही देशांमध्ये की जिथं टेक्निकली कायद्यात, सौदी अरेबियाचं क्लासिकल एक्झाम्पल की साऊदी कायद्यामध्ये असला कुठल्याही प्रकारचा आर्टिकल 19 नावाची गोष्ट अस्तित्वात नाही जी भारतीय राज्यघटनेत आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला, असलं घडत नाही. पण असं असून देखील the Saudis are one of the world's most densely networked communities who keep on writing about everything online, and the government cannot avoid it. But the government has to take that into consideration when it is defining things vis-a-vis its own population. गंमत बघा कशी आहे, आर्टिकल 19 सारखी कुठलीही गोष्ट अस्तित्वात नाहीये आणि तरी देखील लोक बोलतायत, तरी देखील लोक सगळीकडे बोलतायत. हे घडतंय बिकॉज एव्हरीबडी हॅज ऍक्सेस टू दॅट सॉर्ट ऑफ टेक्नॉलॉजी. बरं, याच्यात काही वावगं केलं तर साऊदी शासन तुमच्यापर्यंत पोहोचतं, तुम्हाला उचलून धरून येतं. तो जो ब्लॉगर आहे, दिस फेलो हु इज सपोज्ड टू बी लॅश्ड 1000 टाइम्स इन जेटा, कि जिसका अभी ये बहुत सेलिब्रेटेड केस चल रहा है,
ज्याला 60 फटके मारून झाले त्याच्यानंतर त्यांनी त्याला गायब केला, तर तू माहित नाही जिवंत का नाहीये. I think his last name is Badavi. I don't know what his first name is. Rafi Badavi or something like that. He's a blogger. So ते असं घडतं की ते तुम्हाला धरून घेऊन जाऊ शकतात, ते तुम्हाला देशाच्या नियमांनुसार शिक्षा करू शकतात. पण that doesn't stop people from doing it. I'll come very soon to that. की हे जे काही साऊदीज किंवा सेंट्रल आणि मिडल ईस्टर्नर्स जे असतात, सेंट्रल एशियन आणि मिडल ईस्टर्नर, त्यांच्या ज्या स्ट्रॅटेजीज असतात अबाउट गोइंग ऑनलाईन अँड टॉकिंग अबाउट देअर गव्हर्नमेंट, त्याच्यामधला एक महत्त्वाचा भाग असतो तो स्टे अनॉनिमस, की ज्याच्यामध्ये काहीही केल्या चुकूनही शासन, तुम्ही ऑनलाईन गेलेले, द ऑनलाईन वर्ल्ड इज अ वर्ल्ड इन फ्लक्स. द ऑनलाईन वर्ल्ड इज अ वर्ल्ड की ज्याच्यामध्ये जसं आपल्याला पण भारतात कधी कधी वाटतं आपण काहीही केलं तरी कुणी बघत नाहीये, आपण काही पण बघावं कारण कुणीच बघत नाहीये. आपण काय पण करावं, आपण कुणाला काय पण म्हणावं कारण कुणीच बघत नाहीये. तसं आहे का की कुणीच बघत नाहीये? दिस इज रिअली अ वर्ल्ड विच इज अनऑब्झर्व्ड, इनविजिबल. द आंसर टू दैट इज नो. ऊपर वाला सब देख रहा है. आता तो एक्झॅक्टली कोण आहे, देयर इज अ प्रॉब्लेम अबाउट दॅट. हाऊ शुड यू रिझॉल्व दॅट प्रॉब्लेम? देयर इज अ प्रॉब्लेम इवन अबाउट दॅट. Anonymity facilitates a certain sort of communication, but anonymity is also a hindrance to communication. And especially in countries in Africa, in Asia, की ज्याच्यामध्ये we mostly are not as developed as, say, for example, Western societies are in terms of the individuality of a person in law. आपली तशी परिस्थिती नाही ना त्यांच्यासारखी. आपल्या केसमध्ये कम्युनिकेशन फॉरथराइट अँड डायरेक्ट असतं. आता आय डोंट इवन वॉन्ट टू गेट इनटू दॅट अदर लार्जर बिगर डिबेट. कम्युनिकेशन नुसतं शब्दांबद्दल नसतं ना. when two human beings talk to each other, it's not just a passive exchange of words as happens online. काही शब्द टाइप केले, हसरा चेहरा काढला, रडका चेहरा काढला, काही जरी केलं तरी देखील इट कॅन नेव्हर कॅप्चर द इसेन्स ऑफ ऍक्च्युअल फिजिकल कम्युनिकेशन विच इज हॅपनिंग बिटवीन टू इंडिव्हिज्युअल्स हु आर फिजिकली प्रेझेंट इन द सेम टाइम अँड स्पेस. अशी दोन माणसं ज्या पद्धतीने कम्युनिकेट करतात त्याच्यामध्ये इट इज नेव्हर ओनली अबाउट वर्ड्स विच आर मूव्हिंग बॅक अँड फोर्थ. There are gestures. The entire self is involved in something called as communication. There's something called as body language. There's something called as tonality. आवाज चढवला, आवाज कमी केला. So it's almost as if your whole persona is what is communicating with the opposite person. Now that doesn't happen in online communication. Especially of the type की याच्यामध्ये कोणाला तरी शिव्या द्यायच्या आहे. Especially of the type की याच्यामध्ये लोक anonymous असं लिहून मोकळे होतात. पण आता मग द मिडल ईस्टर्न सेंट्रल एशियन थिंग वुड बी, पण आम्ही जर तसं नाही ना केलं तर गव्हर्नमेंट्स आर गोइंग टू apprehend us. Our governments are going to put us in prison. That's not a risk which we can run. So शासनाला आपल्या मनात काय खतखततंय हे कळवणं, पण त्याचे कुठलेही विपरीत अशा प्रकारचे परिणाम आपल्यावरती न होऊ देणं, that is what anonymity does in these cases. And that's the reason why anonymity is valued in these cases. Are you getting it? But in the other cases, the problem, as I would normally say, is no. Physical communication is extremely important because physical communication is where you communicate not just words is not the only way by which you communicate. Words is a very human creation, a human contrivance है words. जरूरी है, significant है, काफी नहीं है. जब दो इंडिविजुअल्स एक दूसरे के साथ कम्युनिकेट करते हैं तो it's not only about words which get communicated. Your gestures, your lip movements, the way you gesticulate, the way you move your eyes, all of that is involved in something called as communication.
न्यू मीडिया के काफी सारे सोर्सेस में या तो ये डेलिबरेटली नहीं होता है या ये न होने का प्रावधान है. आयडिया इज की नाही कमीत कमी जे मनात आहे ते बोलून तरी टाक. You do have situations की ज्याच्यामध्ये West Asian, Central Asian governments have responded to this in certain positive ways. पण जिथे जिथे त्यांचे डायरेक्ट इंटरेस्ट इन्व्हॉल्व्ड आहे तिथे तिथे त्यांची अजूनही भूमिका अशी आहे की नाही ह्याला रिस्पॉन्ड करण्यात काहीच अर्थ नाहीये ना. असं थोडंच झालं की 1000 लोकांनी मोर्चा काढलाय. जस्ट 1000 लोक ऑनलाईन जाऊन काहीतरी बोलत राहिलेली आहेत. How does it make a difference? Are they clogging our streets? Are they out over there? मग उलटा प्रश्न जो निर्माण होतो की हे जे सगळं ट्विटर किंवा फेसबुक ऍक्टिव्हिझम आहे की ज्याच्यामध्ये आपण ऑनलाईन जाऊन देशाच्या समाजाच्या एकंदरीत मानव सभ्यता आणि संस्कृतीच्या महत्त्वाच्या प्रश्नांवरती आपली मतं व्यक्त करतो. Is that a way of blunting something that is called as actual physical opposition to things? Is that a way of saying ki you can clog the fiber optic network, don't clog streets? रस्त्यावर उतरायचं नाही. फायबर ऑप्टिक नेटवर्क क्लॉग झाले चालतील. तिथं जा, तिथं एकमेकाला काय बोलायचं ते बोला. लोक एकदम तावातावाने एकमेकाला धमक्या बिमक्या देतात, तू ये मग मी बघून घेऊ. आता कसं होईल ना? म्हणजे जिथं तू तुझ्या कम्प्युटरवरनं हालायला तयार नाही तिथं तू त्याला कसं काय सांगू शकतो तू ये बरं मी तुला बघतो. कुठे यायचं त्यांनी? तुला उठायचं नाही तू त्याला कुठं बोलवतो? मग आपण सगळं करतो. पण इज दॅट सॉर्ट ऑफ ऍक्टिव्हिझम a certain way by which we are deliberately replacing something that actually used to happen in the name of an oppositional politics? सरकार आहे, समाज आहे, जे काय असेल त्याच्या बाबत आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे. पूर्वी याला ट्विटर नव्हतं त्या लोक काय करायची? लोक पत्र पाठवायचे एकमेकाला नाही. लोक प्रत्यक्ष रस्त्यावर उतरायची, मोर्चे काढायची, रस्ते जाम करायची, निदर्शनं करायची. ते 25 आणि 19 असे मिळून सगळे काँग्रेसवाले जे काही आता लोकसभेत करतात तसं काहीतरी करायची. फार वाईट दिवस आलेले आहेत. The Congress is moving around with placards and is demonstrating. Of course, it's demonstrating in a very small place called the Parliament Complex. You can imagine किती वाईट दिवस आले. मी काँग्रेसवरती वेळ आहे की काँग्रेसने असले धंदे करतात. लोक काय करायची? लोक अशा पद्धतीने प्रत्यक्ष निदर्शने करणे, विरोध करणे, अटक होणे, हे असं सगळं घडायचं. आता याच्यातलं काही घडत नाही किंवा घडलं तर ते कसं एकदम अशा सॅनिटाइज स्पेसेस मध्ये. सेंट्रल पार्क न्यूयॉर्क, सेंट्रल पार्क न्यूयॉर्क मध्ये बसून आम्ही काय केलं? ऑक्युपाय वॉल स्ट्रीट. अरे पण त्याच्यासाठी तू पार्क मधून बाहेर पड ना. पार्क मधून असं बाहेर पडणार? त्यांनी पोलीस पाठवलेली. पार्क मध्ये आपल्याला बाहेर नाही पडता येत. मग कसं मग घरी जायचं त्याच्यापेक्षा आपल्याला विरोध नोंदवायचा आहे ना. मग एकदम अशा सॅनिटाइज फ्लो स्पेस असतात. जंतर मंतर, सेंट्रल पार्क, स्टेट स्क्वेअर, हे एवढे ठरले. इथं काय करायचं ते इथं करायचं, इथनं बाहेर काय. आणि मग तिथं बसून ऑनलाईन सेल्फीज पोस्ट करायच्या. विरोधाला गेलो. बरं ज्यांना केल्या जातात त्यांना याच्याशी काहीच घेणं देणं नाही. पण तरी पण आपल्याला बरं वाटतं की ते काहीतरी वेगळं करतात आपण काहीतरी वेगळं. पण दिस डिक्लाइन इन an actual opposition, in an actual physical opposition to what is called as due power, state power, is what is on the decline on account of these types of online activisms. But online activism completely precludes the possibility that there is somebody else who is opposing things. म्हणजे असं नाहीये ना, there are people who are opposing it. म्हणजे you do have tribals, you do have, say, for example, farmers who keep on marching to Delhi during every parliament session to press about what is called as the changes that need to be made in Indian agriculture. But nobody talks about that. Who talks about it?
साधारणपणे 20-25 लाख शेतकरी गेल्या लोकसभा सेशनच्या वेळेला दिल्लीला गेले. Did you know, honestly try asking this to you, did you even know about it? Did those all mad dog barking fests on television every day in prime time that go in the name of what is called as prime time news? I call them mad dog barking fests. वेड्या कुत्र्यांची भुंकण्याची स्पर्धा, भुंकण्याचे समारोह महोत्सव, ज्याच्यामध्ये 8-10 एकत्र येऊन ज्या पद्धतीने बोलतात त्याच्यातनं इफ यू जस्ट क्लोज युअर आईज अँड हिअर इट, it's very similar to dogs barking out on the street. Don't look at it, don't focus your eyeballs on it, close your eyes and hear it. I've done that many times. In this, Mr. Goswami calls for what is called as the nation wants to know. I don't know what nation. I seriously don't know. 5% लोगों को इस देश में अंग्रेजी आती है, in the sense that they can read, write and make meaning of it. 5% of 1.27 billion. And Mr. Goswami vouches for the nation. I don't know which nation. हे असं का घडतं? So honestly ask yourself, has Mr. Arnab Goswami discussed something that is called as farmer suicides? Does he find time for that? Is that important for him or not? पण नाही, जे प्रश्न महत्त्वाचे आहेत त्यांना सरळ बदल मारले जातात. याला कारण is there is something that is called as comment is not free. म्हणजे टेक्निकली त्याचा पर्पस काय असतो, तो बाबा तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणे, ती पोहोचवण्याच्या माध्यमातून त्या विषयांबाबत तुमचं मत एका पद्धतीने बनवणं. ओके, इन सम वे ऑर द अदर, टू मोल्ड ओपिनियन्स इन द प्रोसेस ऑफ डिसेमिनेटिंग इन्फॉर्मेशन. सो व्हाट डज द मीडिया डू? एकदम ट्रेडिशनल, प्लेन, सिंपल, शॉर्न ऑफ ऑल ट्रबल्स एंड एवरीथिंग. It disseminates information, and in the process of doing this, it molds your opinions about the information it is disseminating. सही बात है. अब सवाल ये है, who pays for all of this? Who is going to pay for it? Somebody has got to pay for it. When this is happening on a smaller scale, with technologies which are comparatively inexpensive, तर त्या केस मध्ये मी आहेत ना, आपल्याकडे तुम्ही जर जुने न्यूजपेपर्स बघितले 19व्या शतकातले, 20व्या शतकातले, ते जे वेगवेगळ्या आर्काइव्ह मध्ये बघायला मिळतात, अजून पण तुम्ही त्याला हात लावून बघा, ते हात थोड्या वेळाने काळा होतो. ती टेक्नॉलॉजी ऑफ प्रिंटिंग फार प्रगल्भ नव्हती, फार ऍडव्हान्स नव्हती. त्या पेपरची किंमत 1 आणा 2 आणे, आणि तरी देखील लोकांना परवडत नसायचं त्यावेळेला. हे 1 आणा 2 आण्यामध्ये आणायची आणि सगळ्यांनी एकत्र बसून ऐकायची. कोणतरी एक जण असेल, एव्हरीबडी विल हिअर. बरं, सगळं त्याच्यात डायडॅक्टिक असायचं, किंवा कित्येकदा अपेक्षा नसताना देखील ते डायडॅक्टिक असायचं. त्याही वर्तमानपत्रांमध्ये, ते सो कॉल्ड नॅशनल पेपर्स, सो कॉल्ड पेपर्स विच क्रिएटेड नॅशनलिझम इन इंडिया, त्याच्यामध्ये देखील जर तुम्ही बारकाईने बघितलं तर यू वुड नो की याचे पैसे कुठे यायचे. 19व्या शतकातली वर्तमानपत्र, प्रिंटची टेक्नॉलॉजी एवढी ऍडव्हान्स नाही की दे कॅन अफोर्ड टू प्रिंट व्हॉट आर कॉल्ड एज फोटोग्राफ्स इन इट, ओके, और पिक्चर्स इन इट. यू गेट hand and illustrations. There is what is called as advertising. Advertising and this process of disseminating information, या दोन गोष्टी inseparable आहेत ever since newspapers first put in an appearance way back in the 15th century. या दोन गोष्टी सेपरेट करता येत नाही. सर्वसामान्य वाचक जो आहे, ज्या पॉइंटला न्यूजपेपर्स बिकम व्हॉट आर कॉल्ड ॲज मास मीडिया, 1 आणा 2 आणा, 1 penny, 2 pennies, 1 cent, तर त्या केस मध्ये who pays for all of this? Advertiser pays for it. Because the public is not in a position. त्याच्या आधीचे जे पेपर्स आहेत ना, की जे different types of merchant guilds, military guilds, guilds of the aristocrats, royal courts, याच्यामध्ये सर्क्युलेट होतात. त्याच्यातल्या वार्ताहराला या गोष्टीचा विचार करायची गरज नाही की माझे पैसे कुठे येणार.
राजा, मिलिटरी एंटरप्रेन्योर, तो जो काही श्रीमंत अरिस्टोक्रॅट आहे तो, द रिच मर्चंट, these are the people who pay for that content. He need not be worried about it. But the minute the paper goes mass, 1 cent, 1 penny, 1 anna, murk somebody else has to pay for it. कारण at that point of time पेपर का नेचर बदल जाता है, उसका पर्पस बदल जाता है. मग I mean all those ads about डोक्याला कसलं तेल लावणार, साबण कुठला वापरणार. 1880 मधल्या वर्तमानपत्रांमध्ये लक्षात राहते, डोंट वरी अँड डोंट फॉरगेट अबाउट इट. आणि त्या अजूनही त्याच टॅगलाईननी येतात. तुम्हाला 1880s 1890s पासून बघायला मिळतं. सिनेमा नाहीये, नो सिनेमा, सो द सोप ऑफ द फिल्म स्टार एंड ऑल ऑफ दैट वैसा वाला नहीं है, पर फिर भी स्टार्स का साबुन है. But it's there that it started. आणि तसं त्यावेळेला मी तुम्हाला म्हटलं की एक डिस्टन्सिंग आहे, एक बातमी आहे, एक तुम्ही आहे, एक बातमीदार आहे, तुम्ही आहे. या दोन गोष्टी कोलॅप्सिबल नाहीये, they are independent of each other. It creates your opinions. You read it, and especially if you read it in a group, it carries a different connotation. There's exchange of opinions. There's an idea which forms about आपण कसल्या जगामध्ये राहतोय, आपल्याला काय जगामध्ये राहायला पाहिजे, कसं बदलणं गरजेचं आहे. With the coming in of TV, ये प्रिंट वाला ऍक्टिव्हिटी टीवी पे जाता है, पण तरी पण the distance stays. मग an idea which says की दोन गोष्टींना तुम्हाला त्याच्यामध्ये काम करायला लागतं. एक ऍक्च्युअली जिथं बातमी, जिथं घटना घडतीये तिथं जाऊन त्याच्याबद्दलची एकदम ऑब्जेक्टिव्ह अशा प्रकारची माहिती मिळवणं, किंवा ज्याने कोणी मिळवली आहे ती आपल्याकडे असणे. ओके. अँड द सेकंड थिंग दॅट यू रिक्वायर इज अ सर्टन अनालिसिस की काय घडलेलं आहे, हे का घडलंय, हे कशामुळे झालंय. आणि लोकांना त्यावेळेसपासून असल्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे. अपघात झाले, चोऱ्या झाल्या, काहीतरी असं एकदम वाईल्ड आणि मोठं स्पेक्टॅक्युलर घडलं, दुसरा कसा मिळाला, त्यामुळे रात्रभर सापडला, दुसरा कसा सापडला. ह्या असल्या गोष्टींना लोकांना त्यावेळेला पण इंटरेस्ट आहे, या असल्या गोष्टींना आपल्याला अजून पण इंटरेस्ट आहे. बदल कशाने केला तर बदल नेटनी केला. नेटनी बदल काय केला की आता द हॅपनिंग ऑफ द इव्हेंट अँड द कॅरेज ऑफ द सेम need not happen in two different time planes. They can happen in the same time plane. Okay, ह्याची एका अर्थाने सुरुवात टीव्हीने केली की ज्याच्यामध्ये there was a focus on coverage which would be instantaneous. की दोन लोक एकत्र आली, महत्त्वपूर्ण करारावरती सही केली, करारावरती सही करत असताना ते एका वेगळ्या टाइम झोन मध्ये ते करारावरती सही करतायत. माझी आता झोपेतनं उठायची वेळ झालेली आहे, तुम्ही आता झोपेतनं उठतोय, मी मला टीव्ही लावतो, मी झोपेतनं उठतोय, ते करारावर साईन करतायत. त्याला मी अजून झोपेतनं पूर्ण उठलेलो पण नाहीये. आणि उठायची जी स्टेज असते दॅट इज लाईक हाफ स्लीप हाफ गेटिंग अप. तुम्ही उसी स्टेज में अजून करारावर साईन करता. सो एका अर्थाने टीव्ही ब्रॉड दॅट, पण तरी पण टीव्ही का रीच का प्रॉब्लेम था. किती लोकांपर्यंत पोहोचणार, कधी पोहोचणार, कसं होणार. नेट ने वो सारे इश्यूज आपके लिए रिजॉल्व. नेट एंड द डिजिटल वर्ल्ड रिजॉल्व ऑल दीज इश्यूज. नाउ एवरीथिंग कैन हैपन एट वन एंड द सेम टाइम. इतना वन एट द सेम टाइम कि at most of the cases you almost feel as if the coverage is racing ahead of the actual news. काहीतरी घडलं त्याला तुम्ही कव्हर करून बातमी केली ना. तुम्ही कित्येक बातम्या अशा बघितल्या, दुसरा कसा वेगळा असतो. मला सिरियसली कळलेलं नाही. पहिल्याला त्यांनी भात पण न शिजवता बिर्याणी खाऊन घालून लटकून टाकला. दुसरं काय असतं. पण somebody like me feels that in a case like this the coverage is actually racing ahead of what has happened. आता कारण is that thing called as exclusive. आमच्याकडे exclusive pictures आहे, आमच्याकडे exclusive coverage आहे.
आमच्याकडेच फक्त हे आहे. Other big reason why I wanted to broach this topic in this class, there is a very interesting book which has been recently published in India called as Behind a Billion Screens. This is about television in India, especially cable television in India. It's done by this remarkable, कारण भारतामध्ये मीडिया सर्वत्र आहे. साधारणपणे 850 च्या आसपास चॅनल्स आहेत. It's huge and big. If you look at the Indian media empire, it's vast. It's unbelievably vast. Look at the total number of newspapers that get published. It's like breathtaking. No other country on the face of the earth has as much of media activity as a country like India has. So Behind a Billion Screens is done by this man called Nalin Mehta, in which he is making a certain sort of argument about cable television ni exactly काय प्रकारचे बदल आमच्या आयुष्यात आणले, घडवले. त्याच्यातले किती बदल चांगल्यासाठी आहेत आणि जे वाईट आहेत त्याच्यामध्ये बदलणं काय गरजेचं. पण मिस्टर मेहता किताब का फॉरवर्ड इज रिटन बाय दिस मॅन जो स्टार इंडिया का सीईओ है. आणि त्याच्यामुळे किताब का लाइन ऑफ आर्ग्यूमेंट एक तरह से ऑलमोस्ट सेट है. The book believes that the Indian media scene, especially the cable television scene, can improve only if you let more foreign participation in this. An extremely sticky matter as far as everybody else in this place is concerned. So जितने भी बाकी media channels हैं, they are not at all in favor of an idea that says that foreign news channels, foreign media groups should be let into the country without a hassle or without a resistance. आता त्याच्यात लफडं कसं आहे, these people are already working in a situation की ज्याच्यामध्ये they are not regulated. इंडियन केबल टेलीविजन का रेगुलेशन सेल्फ रेगुलेशन है, वो अंदर से आता है. आणि ज्याच्यावरती त्यांचं परमनंट म्हणणं एका अर्थाने तुम्हाला नाही आवडत हे मुलांचं नाही आमचं कशाला दुसरं काहीतरी बघा. मग आमच्या चॅनलवरती चालणाऱ्या गोष्टी या जर तुम्हाला विभिन्न वाटतात, चुकीच्या वाटतात, ते देखील अमानवी वाटतात, बघू नका. सिंपल दुसरं काहीतरी बघा. सारखं एमटीव्ही बघायचं आणि कंप्लेंट करत बसायचं नाही पण ना खूपच वल्गर आहे नाही बघतो कशाला म्हणजे असं नाही करायचं. लीव इट, डोंट सी इट. पण देयर आर मल्टिपल फर्दर क्वेश्चन्स व्हिच आर रिलेटेड इफ फॉरेन न्यूज चॅनल्स, फॉरेन मीडिया ग्रुप्स एंटर इनटू इंडिया. They start shaping opinion in the process of disseminating information which would favor them and their business interests. How would you keep a handle and tab on that? तर त्याच्यावरती त्यांचं म्हणणं असं आहे, the opposite side to this. Did you stop Reliance from almost capturing the Indian media scene? Mukesh Ambani and TV18. Mukesh Ambani is now planning to buy all ETV regional language channels, all. So जितने भी ETV, तेलुगु, उर्दू, मराठी या सगळे आहेत ना, त्यांची सगळ्यांची जी होल्डिंग फर्म आहे ना, he is planning to now buy it out. The Competition Commission of India feels that there is nothing wrong with this. Nothing wrong with one group, one corporate group. TV18 च्या वेळेला पण हा डिबेट झालेला होता, आता पण हा डिबेट परत एकदा होणार आहे. आणि हा अत्यंत इंटरेस्टिंग अशासाठी आहे की कित्येकांना असं वाटतं नाही काय प्रॉब्लेम आहे. He has money, he can bring in money into all of this. None of the Indian news channels make anything called as money. Nothing. For that matter of fact, a lot of Indian television channels actually don't manage to make money until and unless they are not broadcasting something that is called as cricket. आणि तरी पण हे लोक चालू राहतात. म्हणजे जेवढे वर्ष हे लोक चालू राहतात कसल्याही प्रकारचे नफे न मिळवता तेवढ्या वर्षामध्ये तुम्ही जर एक नॉर्मल धंदा केला तेवढ्या पैशासहित तुम्ही मल्टिपल वेळेला बँकरप्ट झालेले असता. पण हे लोक नाही ना होत. तो रोज रात्री येतो आणि तो रोज रात्री द नेशन वॉन्ट्स टू नो म्हणतो. वो कमला है
Times Now doesn't make any money. कसं परवडतं तुम्हाला हे? परवडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय आहे? मीडिया ग्रुप, एक मीडिया ग्रुप हा आमच्या उत्पन्नाचा स्रोत नाही. आमचे उत्पन्नाचे वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत आहेत. मी पेट्रोकेमिकल्स विकून झालं, मी मोबाईल टेलिफोनी विकून झालं, मी रिलायन्स फ्रेश मध्ये फळं विकून झाली. आता एवढं सगळं करून मी आता मीडियात आलेलो आहे. भारतात कुणी पण मीडिया चॅनल बनवतो, कुणी पण चालू करतो. आपल्या काय एक्सपर्टीज आहे का याच्यामध्ये, आपली काही कन्सर्न आहे का याच्यामध्ये? काय करायचं तू? काय मिठाई विकायच्या, मग तू ह्याच्यात कशाला आला? बरं असतं सगळे आले म्हणून मी पण आलो. So you plow in money from your other businesses into this. Why are you doing that? Most of the time, most of these people who are doing this activity are people who are directly connected with politics. Directly. In a number of cases, they are indirectly connected with politics, have a keen interest in pursuing or influencing politics. मुकेश अंबानी कुठल्याही मतदारसंघामध्ये उभा राहणार नाही, कुठंच नाही, कधीच नाही. तो राज्यसभेला पण जाणार नाही. अगदी ते जे 12 राष्ट्रपती नेमतो ना सन्माननीय भारतीय फुकटातले, तो त्याच्यात पण जाणार नाही. द रेखा सचिन तेंदुलकर वैरायटी, वो उसमें भी नहीं जाने वाला. पण nobody has the capacity to influence politics in this country as of now at this point of time when I am talking to you as Mr. Mukesh Ambani. आणि I can't ask this question की त्याला राजकारणातलं काय कळतं, कारण त्याचं सरळ उत्तर असं आहे, तुम्हाला कळून तुम्हाला ते इन्फ्लुएन्स करण्याची क्षमता आहे का? त्याचा सरळ अर्थ असा झाला की तुम्हाला कळत नाही. And just because of the fact that he has the capacity to influence it, he understands it 100 times better than me. So why does he need to do that? He is one of India's largest corporate groups. He is one of India's most successful businessmen. He has phenomenal amount of capital at his disposal. He is one of India's richest men. Why does he need a media channel? म्हणजे ज्याला पुढची निवडणूक लढवायची आहे, ज्याला जाऊन से फॉर एक्झाम्पल आमचं एक स्थानिक क्षेत्रीय पार्टी आहे, आपल्या सगळ्या तामिळनाडू मधल्या पार्टीज नजरेसमोर आणा. सन टीव्ही, कालायग्नर टीव्ही, जया टीव्ही, सरळ टीव्ही, विजय टीव्ही, ऑल ऑफ देम, की आम्हाला पुढची निवडणूक लढवायची. ती फक्त मी आणि माझ्या घरातली 4 माणसं आमदार होण्यापुरती नाही, तर आम्हाला आमच्या पक्षाला कदाचित मद्रासमध्ये सत्तेत आणायचं. So we are not looking just at individual politics or family politics. We are looking at the politics of the party, and so we need a media channel. One can understand. But Mr. Ambani has no intention of getting into active politics. Nowhere close to it. He is rich and influential. He anyway carries great clout. So why does he need a media channel? अब दूसरा प्रॉब्लम कसा है कि Mr. Ambani, interestingly enough, has a lot of interests of a similar monopoly nature in so many other sectors of the Indian economy. He's a monopolist. It's not just that he's a monopolist in the media. He's a monopolist in so many other sectors. Monopolies breed inequality. And hence, a certain sense of dissension against policy which facilitates monopoly. Whatever. So, monopolies का problem क्या हो जाता है? अशी जर एक क्षेत्रात मक्तेदारी आली 71,000 कोटी रुपये,
1.7% राईज इन इरिगेशन. सगळी वर्ष पाटबंधारे मंत्री कोण? आम्ही. बाकीच्यांना वाटलं नाही का वाईट? बाकीच्यांनी बुडवलं नाही का? आता तुमच्या सरकारमध्ये तुमचा मुख्यमंत्री असलेला माणूस तुमच्या माणसाला अटक व्हायची वेळ आली तरी बोट उचलून असं म्हणायला तयार नाही, नाही दादांनी असं नाही केलं, दादा तुम्ही त्यांना सोडून. ते तर उलट वाट बघून बसले कधी घेऊन जाता सांगा. Monopolies breed a certain sense of dissension. Monopolies breed that deep sense which says that I do not like whatever is going on. And a country as big as India, वो sense और multiply हो जाता है. So he needs those channels to now mold public opinion in favor of a public policy which will favor his monopolies. तो कुठल्याही खासदाराला विकत घेऊ शकतो, तो अख्खी लोकसभा किंवा राज्यसभा खिशात घालू शकतो, तो मुद्दा नाहीये. मुद्दा is how does he get the people of India to accept the fact that he needs to be in the position in which he is of a monopolist. He needs to use the media for that, to create all those lovely stories which will tell you that in the larger interest of the nation, the Reliance Group acquiring an asset or creating a monopoly in a certain sector of the Indian economy is in the interest, in the larger interest of the nation. नाही तर कधी पटणार तुम्हाला? नंतर कधी तुम्ही त्याला कसं करू देणार? तुम्ही जर का उद्या त्याला फार कठीण नाहीये, तो कुठल्याही सरकार समोर बसून त्यांना सांगू शकतो. आणि त्याच्यात असं काही नाहीये की ते काँग्रेससाठी असं असतं किंवा बीजेपी साठी असं काही नसतं. भारतातले सगळे मेजर कॉर्पोरेट ग्रुप्स हे पॉलिटिकल पार्टी न्यूट्रल असतात, त्यांना काहीही घेणं देणं नसतं. हे जे सगळे असे मोठे आहेत ना, जे त्या अर्थाने त्या स्केलचे नाहीत पण त्या स्केलचे हूप आहेत आणि निवडणुका लढवतात, त्यांची केस निराळी असते. एक मिनिट. पण जे बाकीचे जे असे ग्रुप्स आहेत ना, त्यांना काही फरक पडत नाही की तुमचं पॉलिटिक्स काय आहे, व्हॉट एव्हर बी द पॉलिटिक्स ऑफ युअर पॉलिटिकल पार्टी. His problem is how should he mollify public opinion. कारण ज्या वेळेला इट इज एक छोटी गोष्ट जर असेल ना तर वन कॅन अंडरस्टँड इट. किंवा तिला एक कारखाना काढून दिला, 1000 एकर जमीन दिली, तसं नाहीये ना. ही इज लुकिंग ऍट अ होल सेक्टर. 4G म्हणजे 4G, 4G म्हणजे जिओ, 4G म्हणजे मी मुकेश. So he is looking out for what is called as creating monopolies as far as sectors are concerned. And sectoral monopolies in India inevitably run into trouble. How does he mollify that? This is not what can be done by placing a file in front of a minister or a bureaucrat and getting him to sign on the dotted line. No, ये वो काम नहीं है. ये कोई भी मिनिस्टर करेगा, कोई भी ब्यूरोक्रेट करेगा. This goes beyond that now. So he needs to create a positive public opinion about something which says that Reliance is the only firm which has the technologies, the capital, the scale by which what Reliance does as a monopolist in this sector would benefit the cause of the larger nation. If this is why he needs the media, this also is the reason why we should oppose him getting the media. He needs the media for this, but that exactly is the reason why the Competition Commission of India should not let Reliance enjoy monopolies over something that is called the Indian media. वो ये करना चाहता है, वो उसकी कंपनी के इंटरेस्ट में करेगा. आफ्टर ऑल उसकी कंपनी है, वो इसीलिए तो चलाएगा. म्हणजे कुणी कंपनी लोकार्थ चालवत नाही ना, चरकार्थ. Reliance is one of India's only corporate groups which has the most dismal and minimal record of corporate social responsibility.
CSR किंवा तत्सम ऍक्टिव्हिटीज मध्ये जेवढा पैसा रिलायन्स खर्च करते तो म्हणजे अक्षरशः पीनट्स आहे, नथिंग मोर दॅन दॅट. As opposed to that, if you look at the money spent by the Tatas, even by the new corporates of the Shiv Nada variety, the Azim Premji variety, you would be amazed. Reliance spends peanuts, literally peanuts. तो त्याचा बिझनेस त्याच्या फायद्यासाठी चालवतो, जे एकदम बरोबर आहे. प्रत्येक जण त्याचा बिझनेस त्याच्याच फायद्यासाठी चालवणार आहे. तो काही चरितार्थासाठी चालत, तो काही असल्यासाठी चालत नाही की त्याच्यातनं लोक कल्याण व्हावं, माझा फायदा निघाला पाहिजे. मग तो किती फायदा करतो, फाटायची वेळ आली, तो तुमचा मुद्दा नाही, ते आम्ही बघून घेऊ. 6 लोक 45 मजल्याच्या घरात राहतात, 6 लोक, अजून किती फायदा पाहिजे. हा, पण एक्झॅक्टली हे प्रश्न तुम्ही निर्माण करू नयेत म्हणून तर ही वॉन्ट्स कंट्रोल ओव्हर इट. आणि हे प्रश्न निर्माण व्हावेत याच्यासाठी तर कंट्रोल हॅज टू बी स्टॉप्ड. बिकॉज फॉर अ फर्म which operates in so many diverse fields of the Indian economy, you should not live in a country wherein public policy can be designed through what is called as public consensus about creating monopolies in any sector of the economy. Political democracy carries no meaning if it is not backed up with economic democracy. मी पैसे बनवेल का नाही हा मुद्दा नाही, मला पैसे बनवायची संधी त्याच्यासारखी मिळेल का नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याला स्टेट बँक ऑफ इंडिया $1 बिलियन देती, त्याला स्टेट बँक ऑफ इंडिया 1000 कोटी काढून देती, मला आधारने 10 कोटी काढून द्या. ते देणार आहे का नाही, दिस इज इम्पॉर्टंट. तुम्ही हे प्रश्न निर्माण करू नये ह्याच्यासाठी वॉन्ट्स कंट्रोल ओव्हर इट. पण एक्झॅक्टली ह्याच्यासाठीच तर यू शुड नॉट हॅव कंट्रोल ओव्हर इट. म्हणून आणि भारताचा सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय आहे म्हणजे देयर इज अ इल्यूजन की या सगळ्याचा उपाय काय आहे. ओल्ड मीडिया हा एडवर्टाइजिंग वरती चालतो. ओल्ड मीडिया का पूरा जान जो है वो एडवर्टाइजिंग मनी है. Old media in the West landed in trouble because advertising money moved online. वर्तमानपत्र, मासिक, periodicals, journals, pamphlets, books. What is very interesting is we are living in an era of unprecedented mass literacy across the world, not just in India. Unprecedented. जगात कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जणांच्या पातळीवरती साक्षरता अस्तित्वात नव्हती. लोक प्रचंड प्रमाणात वाचतायत आणि असं असून देखील आपल्याला जगभरामध्ये अशा केसेस माहिती आहे जिथं ऑलमोस्ट 100 वर्षांसाठी अस्तित्वात असलेली पुस्तकांची दुकानं बंद झालेली. आता व्हॉट इज वन स्क्वेअर ऑफ दिस. ऑन वन हँड increased mass literacy, on the other hand increased demand for reading books, and then a complete shuttering of what is called as bookshops. Well, the way by which books could be disseminated has undergone a change. There's something called as Kindle. Kindle is the death nail as far as American book distributors and American bookstores are concerned. 200-250 वर्ष जुनी पुस्तकांची दुकानं पूर्णतः बंद झालेली आहेत, with no possibility of ever being rescued. त्यांनी गेली 40-50 वर्ष सगळं विकून बघितलं. कार्ड विकून झाले, फुकट कॉफी पाजून झाली, सगळ्या प्रकारचे निरर्थक आणि पॉइंटलेस अशा प्रकारचे कविकट्टे करून झाले, सगळं करून झालं, पण नाही जात, बिलकुल जात नाही. शेवटी ताळ लावून टाकलं, काय नाही होऊ शकत. आणि तरी लोक जेवढ्या प्रमाणात पुस्तकं वाचतायत, पुस्तकं लिहितायत, त्याला कसल्याही प्रकारचा सुमार राहिलेला नाही. Was the technology of disseminating all of this has undergone a change. Same happened with newspapers.
तुम्ही जर कुठल्याही पाश्चिमात्य मोठ्या शहरामध्ये गेलात, त्याचे जे पब्लिक ट्रान्झिट पॉइंट्स असतात, बस स्टॉप्स, मेट्रो स्टेशन्स, railway stations, airports, one of the most surprising things that you would come across is what is called as a stack of newspapers which is available for free. घेऊन जा. आणि जनरली त्या परिस्थितीमध्ये तुम्ही जर त्याच्या आसपास दिसलात तर सरळ अर्थ असा असतो तुम्ही लय गरीब आहे. त्यामुळे लोक तुमच्याकडे इतक्या आपुलकीच्या नजरेने बघतात, ऑलमोस्ट अशा नजरेने की आता पेपर तर घेतला, कॉफी पाजू का तुला. It's that bad. The reason being, advertising moved online. 350 million 35 कोटी लोकसंख्या, United States of America, 77% of the population at any point of the day online. So for anyone who is advertising anything under the sun, it's pointless, it makes no sense to pay for an advertisement in a paper which will appear on the next day. 30 कोटी पैकी 77% लोक दिवसाच्या कुठल्याही तासाला ऑनलाइन असतील. That's the place where I need to grab their attention, which effectively means I have to go online to advertise. If advertising went online, journalistic content in the form of news and analysis also went online. इतना सीमलेस ट्रांजिशन है कि अगर एडवर्टाइजिंग ऑनलाइन गया है, क्योंकि सब लोग ऑनलाइन है, the only chance of grabbing eyeballs is online. So obviously journalistic content in the form of both news and analysis also has to go online. तिथंच कोणीतरी तुम्हाला वाचणार आहे. बरं, तिथं गेल्याच्या नंतर थिंग्स बिकेम ऑल द मोर इंटरेस्टिंग बिकॉज थिंग्स बिकेम इंटरॅक्टिव्ह. टीव्हीचं कसं असायचं, टीव्ही वरती बातमी बघता यायची आणि आपल्याच लिव्हिंग रूम मध्ये बसून आपणच बिअर पिता पिता तिला शिव्या द्यायला लागायच्या. आय एम टॉकिंग अबाउट द अमेरिकन सिच्युएशन. आपण संस्कारक्षम देशात, मी अमेरिकेबद्दल बोलतो. तिथं प्रॉब्लेम कसा होता की आपल्या लिव्हिंग रूम मधला टीव्ही आपणच बघतोय आणि आपणच त्याच्यावरती जी बातमी दाखवली जाते त्याच्या विरुद्ध त्रागा करत, याला शिवाय दे त्याला शिवाय दे असं आपलं चाललंय. Online was an improvement over all of this for a simple reason, because online opened up the facility for interactivity. की आता ऑनलाइन जाता येतं, कमेंट टाकता येते, कुणीतरी टाकलेल्याला लाईक करता येतं किंवा अनलाईक करता येतं, किंवा त्याला सांगता येतं की तू भेट, तुझं डोकं फोडून दाखव, तर काहीतरी करता येतं, which was not possible in the old form. In the old form, television was like a sort of box on a pedestal. It talked to you. तो वो ऐसा एक sort of pulpit पे है, एक ऊंचे मकाम पे है, जहां से वो आपके साथ बात करता है. और ये मोड ऑफ कम्युनिकेशन जो है ये अनइक्वल है, ये एंटी डेमोक्रेटिक है, ये डेमोक्रेटिक नहीं है. Cable television under the influence of the net is interactive. आपण त्यांना सांगू शकतो की नाही हे असं बरोबर नाही, आपण त्यांना फोन करून विचारू शकतो किंवा ते तिथं बसले त्यांना विचारा, किंवा आपण काही ना काहीतरी पद्धतीने यू कॅन इंटरॅक्ट विथ द न्यूज. सो इट नो लॉंगर बिकम्स अ सॉर्ट ऑफ मीडियम की ज्याच्यामध्ये इट इज ऑन अ हाय पेडेस्टल अँड यू आर डाऊन बिलो. काहीही कारण नसताना, कसल्याही प्रकारची स्थिती न बदलता, the net and cable television made viewing television a more active activity. की जी जुनी passive वाली होती, हमारा पूरा suburban अमेरिका, मिडवेस्ट अमेरिका, लोळत सोफ्यावर पडायचं, एका बाजूला चिप्स, एका बाजूला बियर, दिवसभर बघत बसायचं. टीव्ही बंदच होत नाही, काय बंद करायला लागतो, टीव्ही काय बंद होतो. तर आम्ही अमेरिकेत विसरून गेलेलो की टीव्ही बंद करायला लागतो. आम्ही एकमेकाला काय असं सांगतो, बंदच होत नाही. कसं बंद होत नाही?
तुम्ही कुठल्याही अमेरिकन घरामध्ये गेला ना की 1 किंवा 2 माणसं असतात आणि तरी 5 किंवा 7 माणसांचा आवाज ऐकू येत राहतो. म्हणजे लॉस टू अंडरस्टँड की दुसरं तो कोणी दिसत नाही, तर मला आवाज कुठे येतो. टीव्ही कंटिन्युअसली चालू असतो. पण मग मोबाईल आला, नेट आलं आणि अचानकपणे ह्या पॅसिव्हिटी मध्ये एक सेन्स ऑफ सक्रियता आणि ऍक्टिव्हनेस आला. त्याचा एक दुष्परिणाम झाला तो अशा अर्थाने की आता सगळ्या प्रकारचा डिस्कोर्स हा एका अर्थाने अत्यंत निकृष्ट अशा प्रकारच्या दर्जाला जाऊन राहिला. सगळे अमेरिकन पॉलिटिकल डिबेट चालतात, हा त्याला काहीतरी म्हणतो, तो त्याला काहीतरी म्हणतो. ते सगळं म्हणणं जे काही आहे ते पर्सनलाइज होणे, ते ट्रिव्हियलाइज होणे, महत्वाच्या असलेल्या गोष्टींना बगल मारली जाणे, महत्वाच्या नसलेल्या गोष्टींना असाधारण महत्व येणे. रिमेंबर द बुश, ओबामा, क्लिंटन टेलिव्हिजन डिबेट, ज्याच्यामध्ये ते सिलेक्टेड टेलिव्हिजन ऑडियन्स असतो, ज्याच्या समोर अमेरिकन प्रेसिडेंशियल कॅन्डिडेट्स डिबेट विथ ईच अदर. You had members of the audience actually asking them, okay, if you are going to be elected as the next president, would you bomb Iran? Would you bomb Iran? तुझं वय काय, तू करतो काय, तू येणार आहे का, तू अमेरिकन आर्मी जॉईन होणार आहे का. म्हणून काय झालं, मी एक अमेरिकन नागरिक आहे, तुम्ही एक अमेरिकन अध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहात. ह्या टीव्ही हॉल मध्ये आल्याच्या नंतर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा अधिकार आहे. तुम्हाला माझ्या प्रश्नांना उत्तर देणे तुमचं कर्तव्य आहे. मी तुम्हाला असं काय पण विचारू शकतो. The entire debate became trivialized. त्याचा एक परिणाम असा आहे की मोस्ट वेस्टर्न कंट्रीज हॅव पॉप्युलेशन्स which are एकदम तुमच्या लोकसंख्येपेक्षा जास्त शिक्षित, जास्त एंगेज, जास्त इंटरॅक्टिव्ह, आणि तरी देखील a deep sense of the politicians are selling us down the road. की आपल्याला न विचारता सगळ्या प्रकारच्या गोष्टींचा निर्णय लावला जातोय, आपल्याला न सांगता सगळ्या प्रकारच्या गोष्टी केल्या जात आहेत, परस्पर गोष्टींची विल्हेवाट लावली जाते. They are all hands in gloves with each other. The minute you get a candidate from outside the regular political spectrum, there is an interest in it. कारण जास्त टीव्हीचा परिणाम काय होतो, मी तो जास्त इन्फॉर्म करतो, पण तो तेवढाच तुमच्या तात्कालिक गोष्टींपासून तुम्हाला दुरावत देखील नेतो. You suddenly start feeling the salvation of the American nation lies in bombing Iran. Why? No, nobody is talking about it. It seems that the bipartisan conspiracy about not doing so. तो जास्त केल्याच्या नंतर तो पलीकडचं दाखवतो ना, बरोबर आहे ना. पण ते दाखवत असताना आपलं तात्कालिक काय आहे आपण त्याच्यापासून लांब जातो ना. आणि हे डिस्टन्सिंग जे आहे हे अल्टिमेटली ज्याला तुमच्या तात्कालिक राजकारणामध्ये उतरत नाही, त्याला यू हॅव दॅट फ्रस्ट्रेशन की नाही पॉसिबली काहीच अर्थ नाहीये वोट करण्यात, काहीच साधलं जाणार नाही. My vote is meaningless. They have already decided as to how they are going to run the country. We don't face the same problem because we do not vote, we do not register ourselves anew, we do not have all those restrictions which are placed in America on voters. अपना वो problem नहीं, पर अपना अलग problem है. अपना एक problem अंबानी वाला issue कि ज्याच्यामध्ये ownership of the group most of the time is so invisible that it just doesn't reveal itself to you. You don't know as to who exactly is interested in all of this. फक्त एक नवीन व्यू पॉइंट मिळाला म्हणून यू टॅग ऑन टू इट विदाउट रिअलाइजिंग की याचे भले बुरे परिणाम काय असणार आहेत. रिमेंबर एव्हरीथिंग बिटवीन एप्रिल टू मे 2014. आपण याचे प्रश्न विचारले का की नाही हे सगळं बरोबर आहे, तुम्ही जे म्हणताय ना साहेब हे सगळं खरं आहे. काळा पैसा परत आणून सगळ्या शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाचा खर्च प्लस 15%. आपण प्रश्न विचारला का हे घडणार कसं साहेब, हे कशात नाही येणार.
हे सगळं चालायला पैसे कुठून येणार? तुम्ही उद्या निवडून आल्याच्या नंतर काय काय बॅन करणार? मी काय बघावं, मी काय खावं, मी काय घालावं, हे तुम्ही काय काय ठरवलेलं आहे? Did we ask any of those questions? You did not. कि हे बरोबर आहे, this is the India that you want to reach. How do we reach till there? What is the mode of doing that? Legislature का पार क्या है? Judiciary का पार क्या है? 16 months after wasting this country's precious time, he comes back with the same land law that he inherited from the earlier government. The reason is India is a different country altogether. उसकी जरूरतें अलग है, उसका system of power अलग है. Power is diffused all across the place. The media had a responsibility to inform the people of India about all of this. It did not. It felt happy playing that circus की नहीं, चलो let's vote for it. हाँ, आपल्या केस मधला सगळ्यात मेजर प्रॉब्लेम काय आहे? We are a country of low literacy rates. We are a country of historical stratification as far as our society is concerned. एक ऐसा stratification जिसमें कौन बात करेगा, कौन बात करेगा नहीं, इस पे पाबंदियां है. कोण लिहितो, कोण लिहित नाही, कोण बोलू शकतो, कोण बोलू शकत नाही. Facebook and Twitter, to a very disinterested Indian person like me, appear to be what are called as the upper caste areas of India. They are extremely casteist. ते एकदम casteist आहे. ते माझं म्हणणं आहे, ते सगळ्या प्रकारचे उच्च जातीय वाडे आहेत. ते राजपूत वाडा आहे, ते ठाकूर वाडा आहे, ते बामण वाडा आहे, ते अशा सगळ्या प्रकारचे उच्च जातीय वाडे आहेत. So historically the people in India who never had a chance, a reason to articulate themselves, even on Facebook do not find positions to articulate themselves. या अगर वो articulate करते हैं, they would be threatened. Check out श्रुति सेठ का पोझिशन अभी का. तुम्ही जर बाई असताल, तुम्ही जर आदिवासी असताल, तुम्ही जर दलित असताल, तुम्ही जर मायनॉरिटीज असताल, काय केलं जातं तुम्हाला? हाँ? सो हा जो प्रॉब्लेम आहे, तो जो मी मगाशी टोटॅलिटी ऑफ कम्युनिकेशन मला म्हटलं, तो अजून एक्सेंच्युएट होतो, तो रेसिस्ट बनतो, तो सेक्सिस्ट बनतो, तो कास्टिस्ट बनतो. Current communication is anonymous in this case. So now I can afford to do all of this. On her face, possibly nobody can call Shruti Seth a bitch. But online, to her post, everyone can write a bitch. That's the problem. कि ऑन युअर फेस अगर तर प्रत्यक्ष कम्युनिकेशन झालं तर अनेक प्रकारच्या अशा गोष्टी आहेत की ज्या नाही बोलता येत, त्या अनेक प्रकारच्या गोष्टी बोलता येतात. पण ते ऑनलाईन स्पेसच्या अनॉनिमिटी मध्ये झालं, काही पण बोलता येतं. It empowers you. I'm not denying that. It to a certain sort of individual it definitely is empowering. पण भारताच्या केस मधला डिजिटल डिवाइडचा जो परमनंट प्रॉब्लेम आहे, who has access to digital resources? Do the tribals, do those in the far-flung rural areas of the country, जिथं इलेक्ट्रिसिटी नाही, जिथं नेट स्लो आहे, जिथं रेंज येत नाही, सो त्यांना ह्या सगळ्याबद्दल काय वाटतं हे तुमच्यापर्यंत पोहोचतं का? येते 30% लोकांकडे फोनच नाही. सो मग त्या केस मध्ये who expresses? So when you make that vehement argument, the nation wants to know, the nation wants to know. Who is that nation? Are you drawing a circle around yourself? तू म्हण ना, I want to know. ही लुई चौथा पोझिशन कशाला पाहिजे? The nation wants to know. हो, कारण भारतातला उच्च जातीय, उच्च मध्यमवर्गीय शहरी पुरुष
हा स्वतःला लुई चौदा समजतो, याच्याबद्दल मला कसलाच डाऊट नाही. माझं म्हणणं तो समजतो असं स्वतः, पण त्याच्यामुळे those who have been always historically marginalized, excluded. Remember, you come from a culture कि जिसमें कौन बात करेगा नहीं, इस पे restrictions थी. Not very long ago, 100-150 वर्षापूर्वी तुम्हाला शाळेच्या बाहेर बसवलेले, तुम्हाला घरात येऊ दिलेलं नाहीये. द रामेश्वरम स्टोरी ऑफ अब्दुल कलाम तुम्हाला इतक्या स्पष्ट सांगितलेले की नाही तुमच्या केसमध्ये आहे ना ते वेदोक्त विधी करतात नाही, कारण तुम्ही आहे ना शूद्र आहे आमच्या लेखी. कोल्हापूर 1902 फार लांब नाहीये कुठली गोष्ट. सो अशा देशामध्ये ज्या वेळेला न्यू मीडिया अप्रोप्रिएट्स टू इटसेल्फ दिस एजन्सी कि we speak for the nation, who is that we? Can you afford doing that? जो टेक्नोलॉजी आपको एम्पावर करता है by placing the means of expressing yourself within your ambit, can you afford to pass the agency to somebody else to let a Mr. Goswami in a Mad Dog Fest say that he speaks for the nation? He speaks because he comes with something that is called as money bags. So those who don't have money bags, वो क्या करते हैं? त्यांनी कुठं जायचं असतं? म्हणून आपल्या केसमध्ये जर ओल्ड मीडिया वॉज अबाउट, ओल्ड मीडिया का हायरार्की क्लियर था, जो पढ़ सकता है वो पढ़ सकता है, ज्याला वाचता येत नाही त्याने दुसरं कोणीतरी वाचत असेल तर तिथं जाऊन बस आहे का पेपर काय म्हणते. पण त्याच्या बरोबर कॉमेंट कम्स की ते लोक बसून तिथं जे वाचतायत त्याच्यामध्ये त्यांची मधली जी कॉमेंट्री आहे ती कॉमेंट्री आपल्याला स्वीकारायला लागते, पण आपल्याला वाचता येत नाही. सो ओल्ड मीडिया का डिवीजन था, न्यू मीडिया का भी डिवीजन है, वो इंडिया के हिस्टोरिकल डिविजन्स को रिफ्लेक्ट करता है. सो तुमचे जुने जे सामाजिक इश्यूज आहेत ते तसेच पुढे जातात, with an Ambani added to it, making things all the more critical. हो, एका बाजूला there's a possibility of profound learning, आणि दुसऱ्या बाजूला there's a prevalence of an irreducible ignorance. शक्यता आहे की बाबा हो आम्ही साक्षर बनू शकतो, आम्ही शिकू शकतो, आम्हाला चार गोष्टी कळू शकतात. And I'm not talking of the idea network. फारच प्रॉब्लेमॅटिक आहे ते म्हणजे ऑनलाईन गेल्याच्या नंतर आपल्याला विमान उडवता येतं, जरा काही धाडत येतं, इतका डेंजर आहे. पण त्यांचा सेन्स कसला भारी आहे बघा, त्याचं क्राफ्टिंग किती भारी आहे, एकदम पॉलिश की गरीब बेकरीत काम करणारा बाप, टुकार कार्ट, आणि जे अचानक एकदम रोबो पिपो बनतो आयडियाच्या सगळ्या जाहिराती आहेत ना त्या कायम प्रॉब्लेमॅटिक आहे. यू डोंट लर्न दिस वे. टेक्नॉलॉजीज आर ऑलवेज क्रिएटेड ॲज अ कॉन्सिक्वेन्स ऑफ टीम वर्क. केस कितीही लांब असली तरी एका माणसाला मिसाईल नाही बनवता येत. मिसाईल बनवणं हे कोलॅबोरेटिव्ह टीम वर्क असतं. हे कायम लक्षात ठेवायला लागतं. घरी जाऊन बनवून बघा काहीतरी नवीन, मित्राला न सांगता, कुणालाही न कळू देता, बघू आपल्याला होतं का नाही. आणि मी म्हटलं नवीन, ऑलरेडी जे बनवलंय त्याची रेसिपी ऑनलाईन आहे, त्याचं सामान गोळा करून आणायचं आणि ते जोडायचं, त्याला नवीन म्हणत नाही. Something that is original, something that has not been done in humankind till date. ऐसी तमाम चीजें come out of collaborative work.
They are never the product of an individual genius. Now I put this to all manner of questions, issues and comments.